सरकारने केवळ तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग आतापर्यंत केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा सरकार ऐकत नाही। याच्या एवढा मुडदारपणा कुठला नाही। शासकीय योजना राबवणाऱ्या ज्या काही भगिनी आहेत, ज्या प्रत्यक्षात काम करतात, सरकारी योजना राबवतात, लहान लहान मुलांच्यावर संस्कार करतात, लहान मुलांच्यावरती संस्कार करून त्यांना भावी पिढी घडवण्याचं काम करतात, त्यांना किमान वेतन सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही। याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका जेलभर आंदोलन करत आहेत। अंगणवाडी सेविका मदतनीसांचं प्रलंबित मागण्या ज्या आहेत, मानधनवाढ असेल, ग्रॅच्युइटी मिळण्याचा असेल, पेन्शन मिळण्याचा असेल, सरकारने केवळ तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग आतापर्यंत केलेला आहे। वारंवार आंदोलन करून 52 दिवसाचा संप डिसेंबर महिन्यामध्ये झाला। त्यावेळेला शासनाने सांगितले की आम्ही तुम्हाला मानधन लवकरच वाढ करू। सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा सरकार ऐकत नाही। याच्या एवढा मुडदारपणा कुठला नाही। पेन्शनची योजना, त्याचा प्रस्ताव, ते सगळं तयार झालेलं आहे, परंतु केवळ मंत्रिमंडळाची मान्यता नसल्यामुळे राहिलेलं आहे। सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींना मदत द्यायला लागलंय, आम्हाला आनंद आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या पेक्षा सुद्धा प्रत्यक्षात शासकीय योजना राबवणाऱ्या ज्या काही भगिनी आहेत, ज्या प्रत्यक्षात काम करतात, सरकारी योजना राबवतात, लहान लहान मुलांच्यावर संस्कार करतात, लहान मुलांच्यावरती संस्कार करून त्यांना भावी पिढी घडवण्याचं काम करतात, त्यांना किमान वेतन सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही। याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही। आज महाराष्ट्रभर सगळीकडे जेलभरो आंदोलन सुरू झालेलं आहे। कालपर्यंत आम्ही असहकार आंदोलन केलं। काल मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानावर समोर सुद्धा काही महिलांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन झालं। आणि येत्या काळामध्ये जर सरकारने लवकर याचा निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळात करण्यात येईल, असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।